ओ हो खतरनाक. चला काढून घेऊया आता. हे बघू शकताय हे पहा मित्रांनो, एक बघा मित्रांनो आपला मोरळ मासा. पाहिलं मित्रांनो. तर मित्रांनो आपण परत एकदा आपण काठावर दावण टाकून आपण मरळ मासे त्या व्यतिरिक्त आणखी मासे पकडलेले आहेत. तर आता संध्याकाळ होत आहे आणि आपण दावण टाकायचे काम चालू आहे. मागे बघू शकता इकडे. हे बघा इकडे आपला लाईव्ह बेट पण आहे याच्यात. हे पहा. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शॉर्ट पण नक्की राहा, तुम्हाला मजाच येईल. चला तर आता व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो फायनली आपल्या दावण आलेलो आहोत. तर बघू शकता माझ्या हाता इकडे पाठीमागे माझ्या हे बघू शकताय. आपण कालडोळचे दावण लावलेले आहे. तर हे बघू शकता आपल्या इकडे बघत जायचं ह्या साईडला. तर बघूयात, चेक करूयात आणि पाहूयात. तर मरम असं वाटते ॲक्च्युली पडीन नाही येतो, दमान ओढतो म्हणजे त्याला पडीन नसायलाच पाहिजे. तर बघूयात कोणता आहे. बघू शकता इकडे चालत. चला तर काढून घेऊया आता. हे बघू शकता मित्रांनो. हा पहा मित्रांनो आपला मरळ मासा. हे बघू शकताय किती मोठा आहे आपला मरळ मासा. चला त्याला काढून घेऊया आता. तर बघू शकताय आपला हा मरळ मासा आपण काढून घेतलेला आहे पूर्णपणे. टाकून द्या आपल्या बॅगमध्ये आता. मित्रांनो समोर एक आहे वाटतं, बघूया आता कोणता आहे. तर समोर मित्रांनो बघू शकता तुम्ही मागे एक मासा आहे. बघूया तो पण मरळ मासा वाटतो मला. पाहिलं मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो आपला मरळ मासा. तर बेटर आपण काढून घेता आपला मरळ मासा. आणि अशा प्रकारे दावण संपलेली काठावरची, म्हणजे किनाऱ्यावरची दावण टाकली ती आपण संपलेली आहे. तर मित्रांनो आपण सध्या टाकतो दावण. बघू शकता माझ्या हातामध्ये दावण आहे आणि आपण लाईव्ह बिटेल लावणार आहोत. तर आपण बरेचसे दावण टाकलेले आहे. या साईडला आपलं थर्माकोल आहे, झूम करून पण दाखवतो. हे बघा आपलं ब्राऊन कलरचं थर्माकोल आहे. आणि आपण जस्ट आता लाईव्ह बिटेलला करत आहोत दावणवर आपल्या दावणवरती. तुम्ही बघू शकता हे आपला हुक्स आहे. आणि लाईव्ह बिट म्हणून आपण झिंगे वापरणार आहोत. तर हे पहा झिंगा लावला मी आता. मागे मासे खेचते मित्रांनो खूपच. तिला आपण पाहणार तर आहोतच. पहिलं आपले दावण टाकून घेऊयात. तर मित्रांनो आपण मधामध्ये थर्माकोल एक बांधलेला बघू शकता तुम्ही. हे इकडं आपलं या साईडला पण दावण गेलेली आहे. तर थोडीशी आणखीन दावण बाकी, त्यानंतर आपण चेक करणारच आहोत आणि पाहूया कोणती मासे आपल्याला या दावणमध्ये आपण पकडू शकतो. तर मित्रांनो आपण पूर्णपणे आपली दावण जी टाकून झालेली बघू शकताय. या साईडनं आपण दावण लावत इकडं आणलेलं आहे आणि इथं आपण या बेसनमुळे आपण आपली दावण बांधून घेतलेली आहे. तर आता आपल्याला चेक करायची दावण आपली. या साईडला आपलं थर्माकोल आहे, तर तिकडे जाऊन आपल्याला चेक करायची आपली दावण. तर मित्रांनो आपण आलो फायनली आपल्या दावणवरती. बघू शकता तुम्ही आपला पहिलावाला थर्माकोल आहे. आता आपल्याला आपली दावण जी चेक करायची आहे. आणि मित्रांनो बघू शकताय एक सांबारी मासा, पतळ मासा आलेला आहे. मित्रांनो याचबरोबर आणखीन एक सांबारी मासा आलेला आहे. सध्या आपण या माशांना बाहेर काढणार आहोत, कारण की आता जर नेलं तर मरून जातील. तर यामुळे आपण असे ठेवणार आहोत. तर समोर याच्यापेक्षा पण आणखीन एक मोठा वाटतोय मासा. आणि मित्रांनो हा पण चांबारी मासा बघू शकता तुम्ही. हो समोर मरळ मासा आहे मित्रांनो. हा बघा मित्रांनो आपला मरळ मासा खूपच छोटा आहे. हा पहा मित्रांनो आपला मरळ मासा. चला तर आता काढून घेऊयात. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपला हा मरळ मासा काढून घेतलेला आहे. हा पहा त्या बॅगमध्ये आता. तर मित्रांनो आपण काल संध्याकाळी आपली काठरोची दावण टाकली होती, ज्याच्यामध्ये आपल्याला मरळ मासा, वाम मासा आणि परीण मासा पण लागतोय. तर आता बघूया आपण. सकाळी चेकच नव्हती केली, तर आता भरपूर वर्ष झालेलं आहे, तरी चेक करूयात.
ही बघा दावण माझ्या हातामध्ये. ओ मित्रांनो समोर, ओ माय गॉड, पाहू शकता मित्रांनो. हे पहा मित्रांनो, एक मरळ मासा आपल्याला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला याला काढून घेऊया आता. चला मित्रांनो पूर्णपणे बाहेर काढून घेतलेलं आहे आणि आता समोर चेक करूयात. हा पहा आपला मरळ मासा. हा पहा मित्रांनो आपला मरळ मासा आहे, बघू शकता तुम्ही. हा आपल्याला गावलेला आहे. चला तर आता पुढचे जाऊन चेक करूयात. तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आलो तर आपल्या दावणवरची. तुम्ही बघू शकता थर्माकोल आहे आपला. माझ्या हातामध्ये दावण आहे. चला आता चेक करूया. काल आपण 3 सांबारी मासा, पतुळा मासा ज्याला बोललो होतो, तर ते आपण तसं ठेवले होते. आणि आपली मरळ मासा तो काढून घेतला होता, कारण की तो मरून जाईल म्हणून. काय कोळा मित्रांनो बघू शकता समोर एक रोहू मासा आहे. पाहिलं मित्रांनो रोहू मासा आहे. चला याला बी आता काढून घेऊयात आणि सोडून देऊयात भाऊला. अरे अरे थांब थांब. तर मित्रांनो समोर आणखीन एक मासा वाटतोय, तर बघूया. इतक्यानंतर मरळ मासा वाटतोय, तर बघूया आता. या साईडला आहे. ओ नो, मरळ मासा मित्रांनो. खूप मोठा नाही, अर्धा किलो साईज असायला पाहिजे. पाहिलं मित्रांनो. हा मित्रांनो कोब्रा स्नेकेड फिश, ज्याला धडका असं बोललं जातं, तर हा आपला आहे कोब्रा स्नेकेड फिश. तर याला काढून घेऊयात आता. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपला स्नेकेड फिश काढून घेतलेला आहे. आपला मरळ मासा आपण काढून घेतलेला आहे. पहा मित्रांनो आपला कोब्रा स्नेकेड फिश, मरळ मासा आपला. आपले अशा पद्धतीने दावून संपली. तुम्ही बघू शकता आपला लास्टला थर्मोकोल इकडे आहे. चला आता नेक्स्ट टाइम ट्राय करूयात. तर मित्रांनो आपण काल लावले दावण पाण्यासाठी जात आहोत. तर सकाळ झाली आणि आपण या साईडला दावण लावली होती काल. या साईडला आहे दावण आपली. तर बघूयात आपण आपल्या दावणला कोणकोणते मासे अडकलेले आहेत. शेवट इकडे केला होता, तर तो पण बघूयात. मित्रांनो वाटते काहीतरी. मित्रांनो या साईडला वाटते काहीतरी, कारण गळ खाली पडलेला आहे. ओ माय गॉड मित्रांनो काहीच नाही. आणि आपला जो आपण याला चार लावला तो पण गायब झालेला आहे. तर मित्रांनो इकडं तर ओ माय गॉड मित्रांनो तुम्ही ते बघू शकता. आपल्याला वांबट कडीमुठ लागली याला, आणि आपल्या ट्रिपल हुकला वांबट आलेली आहे. ओ हो काय साईज आहे मित्रांनो, ऑसम. चला तर मित्रांनो आता याला काढूया आपण. काय साईज आहे मित्रांनो बघू शकता. ओ हो खतरनाक. चला काढून घेऊया आता. बहुतेक जाण्याच्या मार्गावर आहे. प्युअर मित्रांनो गवतावरली आहे. बघू शकता तुम्ही कशी करते ती. पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशी करते. चला काढून घेऊया आता. ओरी बाबा. तर मित्रांनो बघू शकताय आपली कसल्या प्रकारे अटकलेली आहे दावण. फक्त तिला एक गळ लागलेला आहे, तर ही चांगली गोष्ट आपल्यासाठी. तर तुम्ही तर बघू शकता आपली 1 किलोच्या जवळपास आपली ही वाम मासा आहे. आपली सापडलेला वाम मासा आपली. चालतं मित्रांनो समोर पाहायचं आता. ओ माय गॉड मित्रांनो ते वांबट किंवा ओ शट काहीच नाही. मला वाटतं वांबट असायला पाहिजे ते वाम मासा आपला. अशा पद्धतीने ते दावण संपलेले आहे आणि आपण यामध्ये एक वाम मासा पकडलेला आहे. हा आपला वाम मासा आहे, तुम्ही बघू शकताय.
जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत आला असेल व्हिडिओला की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि आपली आजची फिशिंग कशी वाटली ती खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.